फलंदाजी करण्याचा हर्षल पाटील जो डाऊन दी एंड तुम्हाला पाहायला मिळतोय आणि प्रशांत पाटील जो अप्पर एंडला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल बागुल महाराष्ट्रातील एक ख्यातनाम आणि तितकाच प्रतिभा संपन्न खेळाडू. अगदी मोठा रणसंघर्ष क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये. एक सिंगल इथून मात्र कनेक्ट केली गेली आणि धावफलकाचा श्री गणेशा देखील झालाय. अविनाश या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि शुभमजी पाटील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि जे भूतोन भविष्य खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं सापरोंडे संघाचा धावफलक कमी झाल्यानंतर की आज सापरोंडे संघ या स्पर्धेतून बाहेर होतो की काय, परंतु काय ताकद लावली गोलंदाजांनी. जबरदस्त मॅच आणि शुभम पाटीलला इथून मात्र आपण पुरस्कृत करतोय. फटका चांगला आहे प्रशांत पाटीलचा तडाखा. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, माफ करा हर्षल पाटीलच्या बॅट मधून येतोय दमदार फटका. षटकार. परंतु हर्षल पाटीलचं कौतुक करावं लागणार आहे कारण निखिल बागुल सारख्या बलाढ्य खेळाडूच्या विरोधात प्रतिहल्ला चढवलाय. प्रशांत पाटीलचा हा फटका लॉंग ऑफला गॅप मध्ये बॉल सरळ पाठवलाय. डाऊन द ट्रॅक बॉल चाललाय 6-4 या संभ्रमात्मक अवस्थेमध्ये. आणि पहा स्पोर्ट्समन स्पिरिट त्या खेळाडूचा. राहुल पाटीलने तिथून सांगितलंय षटकार आहे. ही खेळाडू वृत्ती दिसणं फार गरजेचं आहे. याच करता राहुल पाटील एक मोठा खेळाडू म्हणून का गणला गेलाय तर अगदी खरं खेळण्याचं सामर्थ्य या खेळाडूकडे निश्चित आहे. इथे चेंडू आदळला. माही एंटरप्राइजेस या नावानं याआधी सापरोंडेकर इथे मात्र विजयश्री प्राप्त केले. आमचे मार्गदर्शक तथा मोठे बंधुराज दिनेशजी पाटील यांच्या वतीनं हा संघ इथे पुरस्कृत केला गेला. तर दिनेश दादांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता मनापासून शुभेच्छा आहेत. अगदी क्षेत्र कोणतंही असू द्या तिथे प्रभाव मात्र या व्यक्तिमत्वाचा निश्चित आहे. डॉट बॉल 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक असताना 14 धावा. बॅटची कडा आणि प्रशांत पाटील नावाचा पहिला विकेट इथून मात्र बाद. यंगस्टार आपटी ब संघ पहिला धक्का इथून मात्र त्यांना लागलाय 14 या धावसंख्येवरती. खरिवली सध्या क्रीडांगणावरती अगदी ऑस्ट्रेलियाची 2007च्या जर्सीची प्रतिकृती जर आपण पाहिली तर अगदी तशीच हुबेहूब प्रतिकृती आता काशवी 11 खरिवली संघानं देखील. भरत बागुल ज्याला तुम्ही पाहतायत सिली मिडॉन क्षेत्रात नवीन बॅटर मिस्टर कृपेश पाटील क्रीडांगणावरती दाखल झाला. आपटी संघाचा आणखीन एक तारणहार म्हणून ज्याची ओळख आहे. पहिलं षटक निखिल मधुकर बागुलनं फेकलं. त्यानं दावा खर्च केला फक्त 14. आणि या पूर्ण षटकामध्ये त्याचं जे लक्ष केंद्रित होतं प्रशांत पाटीलच्या विकेटवर. त्यामुळे प्रशांत पाटील एक महत्वाचा हुकमाचा एक्का आहे. त्याला इथून बाद करणं गरजेचं आहे. हे निश्चितच निखिलनं हेरलं आणि त्यानं बाद केलंय जरूर. प्रशांत पाटीलची विकेट त्यानं मिळवली. हर्षल आलेत. हर्षल आणि त्याचा साथीदार कृपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची लढत आहे. आणि रोहित पाटील राहुल पाटील यांचे बंधुराज सध्या आता गोलंदाजीच्या भोवळ्यावर. इथून मात्र दुसरं षटक जे प्रगतीपथावर. यानंतरची लढत बोबा 11 खानिवली आणि त्या विपक्षामध्ये जय परशुराम गुंज. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची देखील खबरदारी घ्याल आणि त्या अनुषंगाने आपली तयारी इथून दर्शवायची आहे. गोलंदाज तयार.
फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चाललाय हर्षलच्या बॅट मधून. टिपिकल कॅरेबियन स्टाईल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये धमाका दाखवला अक्षरशः. स्वतःच्या फळीची ताकद आणि मनगडातली रग इथे मात्र हर्षल दाखवतोय. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. अपयशानं खचून न जाता जो खरं तर शौर्यानं आणि पुन्हा एकदा जिद्दीनं लढतो तोच खरं तर योद्धा. यंगस्टर आपटी ब संघाला अनेक अपयश आलेत, परंतु इथून जर काशवी 11 खरिवलीच्या विपक्षात त्यांनी चांगला खेळ केला तर कदाचित 1000 पराभव झाल्यानंतर देखील एक वार असा केला जाईल की जो आपटी संघ इथून मात्र पहा लढतायत क्रीडांगणावरती. हर्षलचा हा स्ट्रोक चहू बाजूनं, व्हॉट अ शॉट, इट्स अ मॅजिकल स्ट्रोक बाय मिस्टर हर्षल पाटील. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळ, अगदी सीमारेषेच्या लगत चेंडू पोहोचला होता. 2 धावा इथून कनेक्ट केल्या गेल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22. टिपिकल फॉर्म मधला हर्षल पाटील आज आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. प्रशांत पाटील 7 धावांमध्ये ते बाद झाले आणि आता टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली आहे. रोहित पाटीलच्या विरोधात हे जे दोन्ही फटके सजवलेत त्यातला आत्मविश्वासाची उंची फार मोठी होती. बॉल तयार, आखू टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा टेक्निकल ड्राईव्ह. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध. जिथून धावा कंप्लीट केल्यात त्या मात्र 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट झाल्यात. दुसरं षटक जे प्रगतीपथावर 3 बॉलचं सत्र इथे संपलंय. रोहित थोडासा महागडा जरूर ठरलाय. 3 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 10, परंतु काशवी 11 खरिवली संघाची बॅटिंग ऑर्डरची डेप्थ देखील मोठी आहे. भरत बागुल इन्फॉर्म आहे, अगदी अनुभवानं संपन्न असलेला खेळाडू. तदनंतर आज मनोज जाधवला देखील आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये, त्यांच्यावर देखील बरीचशी दारोमदार असेल. इथे बॉल तयार, लेट कनेक्ट, कमी गतीचा बॉल, परंतु चेंडूचं लँडिंग जे आहे फटका फसल्यानंतर क्षेत्ररक्षक विरहित जागेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचं लँडिंग झालं, ज्यामार्फत एक सिंगल धाव जी धाव फलकावर कनेक्ट होतीये. 4 बॉलचं सत्र संपलंय. टीमची टोटल पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड, 25 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. आमच्या ऑफिशियल स्कोरर निलेशजी हरळ, आमच्या समवेत कल्पेशजी गोतारडे आणि त्यांचे सहकारी सावली क्रिएशन, कॅमेरामनची अत्यंत महत्वाची भूमिका. सर्वांनीच या स्पर्धेमध्ये अक्षरशः जीव ओतून त्यांनी काम केलंय. बॉल तयार, रोहित पाटील, कमी गतीचा बॉल, अगदी कृपेशला जे जाळं विणलं त्या जाळ्यात हा फसलाय फटका. फलंदाज मिस्टर कृपेश पाटील निघाला परतीच्या प्रवासाला. धक्का क्रमांक 2, यंगस्टर आपटी ब आता मात्र संकटांच्या भोऱ्यात. कम ऑन डीजे. नवीन बॅटर अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील एक धुरंधर खेळाडू आहे, परंतु आज 25 या धावसंख्येवरती महत्वपूर्ण 2 फलंदाज जे इथून त्यांचा परतीचा प्रवास झालाय. रोहित पाटीलने देखील पलटवार जरूर केलाय. कमी गतीचा बॉल, लुपिंग बॉल टाकला होता, लोअर फुल टॉस ज्याला स्टिअर केलाय. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि लॉंग लेगच्या मधोमध. अत्यंत वेगानं जी रिस्क घेतली त्या रिस्कला इथे परिपूर्ण केलंय जरूर. हर्षद मेहता सिरीज मधला एक डायलॉग आहे की जहा रिस्क है वहा इश्क है. धाडस दाखवल्याशिवाय जग तुम्हाला किंमत देत नाही. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 आपण याआधी चर्चा करत होतो धर्मवीर गुरुवारी आनंदिगे साहेबांविषयी, आणि शिवसेनेच्या पहिल्या सत्ता स्थापनेचं केंद्र कोणतं होतं तर ठाणे महानगरपालिकेवर पहिल्यांदा भगवा फडकवला होता आणि त्यामध्ये मोठी सिंहाची भूमिका ज्या माणसाची होती ते गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब. 26 ऑगस्ट 2000 हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा काळा दिवस, ज्या दिवशी गरिबाचं टेंभी
नाक्यावरचं न्यायालय छत्र जे हरवलं आणि खऱ्या अर्थानं त्याच गुरुवारी आनंदीगे साहेबांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून आदरांजली आपण अर्पण करूयात. निखिल बागुल आला. अटॅक इज द बेस्ट एवर वेपन. समोरच्या संघावर दबाव प्रस्थापित करायचा आहे. दोन मोठे धक्के इथून दिलेत कृपेश पाटील आणि प्रशांतच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. फार मोठा खेळाडू आहे निखिल देखील. स्वतःच्या कौशल्यात्मक क्रिकेटच्या पटलावरचा सर्वोत्तम बॉल त्यानं आता मात्र डिलिव्हर्ड केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता हर्षल पाटीलच्या विरोधात. चांगली फलंदाजी हर्षलने याआधी जरूर केली आहे, परंतु आता थोडंसं अपयश आलं. या षटकातला दुसरा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यष्टी वाकवली अक्षरशः त्रिफळाचित केलाय. हर्षल पाटीलला परतावं लागणार आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सध्या क्रीडांगणावरती दाखल झाला तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. निखिल बागुलला ठाऊक होतं की आपटी संघाची जी बलस्थान आहेत त्यामध्ये 3 ते 4 फलंदाजांचा मुख्य समावेश आहे आणि त्यामुळेच इथे त्यानं तिसरं षटक देखील हातात घेतलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मधून प्रोटेक्शन आलं. तिथून धावा कनेक्ट होतील. ती मात्र एक फक्त सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. निखिल मधुकर बागुल महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमधलं नेहमी गाजत राहणारं नाव आहे. विक्रोलियन सारखा संघ असेल किंवा मग SP दादर सारखी टीम असेल, अनेकदा त्यानं गाजवली. इथे पहा बॅटचा बॉटम घेऊन चेंडू निघाला स्क्वेअर लेगला, जिथून फक्त एक सिंगल जी प्राप्त झाली आहे आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या फ्लाय होते 29 या आकड्यावरती. इथे लढावं लागणार आहे आपटी संघाला देखील. समोरचा प्रतिस्पर्धी कितीही ताकदवान असू द्यात, परंतु विरोधात्मक परिस्थितीच्या विरोधात तुम्हाला लढावं लागेल. बॉल तयार. चेंज ऑफ पेस. गतीचा काटा बदललाय. निखिल बागुलनं त्याच्या ठेवणीतलं सर्वोत्तम व्हेरिएशन इथे दाखवलं आणि मिसफिल्डिंग देखील पाहायला मिळाली काशवी 11 खरिवलीच्या माध्यमातून. इथे धावा कनेक्ट केल्या गेल्यात. त्या मात्र दोन धावांच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 31 धावा. आपटी संघाचा निलेश आता आपण विचार केला ना तर धावसंख्येची गती बरोबर मेंटेन केली आहे, परंतु विकेट गमावल्यात. त्यामुळे थोडीशी जमेची बाजू निश्चितच इथून मात्र टीम काशवी 11 खरिवलीच्या बाजूने. बॉल तयार. हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. स्वतःचा फॉलो थ्रू. इथून मात्र निखिल बागुलनं केली सॉफ्ट डिसमिसल आणि ज्यामार्फत एक सिंगल इथून कनेक्ट झाली. टीमची धावसंख्या एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. या षटकात निखिल बागुलनं धावा खर्च केल्या फक्त 5. मोजून मापून गोलंदाजी केली आणि महत्वाचा एक विकेट त्यानं टिपला. 3 षटकांची खेळी इथे मात्र संपली आहे. उमर फक्की एक वाडा तालुक्यातील नामवंत खेळाडू इथं उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. अगदी उमर फक्की हा एक तडाखेबाज फलंदाज आहे. वाडा क्रीडा नगरीतील खानिवलीचा सुपरस्टार. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. राहुल पाटील. पहिलाच बॉल. धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉल तयार. बांगा द टार्गेट. पहिल्याच बॉलवर राहुल पाटीलला मिळतीये सफलता. फलंदाज बाद. विकेटचं झालंय पतन. आणखीन एक धक्का. सर्व संघ जे या वर्षी या क्रीडा स्पर्धेत खेळतायत
त्यांच्याकरता खुशखबर आहे की पुढच्या वर्षी ज्यावेळी ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल तेव्हा ती डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि ज्यामध्ये तुम्हाला एक गाव ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक अनेक जिल्ह्यांमधील नामवंत संघ इथे खेळताना दिसतील. इथे बॉल तयार, हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला, बॉल चालला फाईन लेगला, जिथून क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा आणि दुसरी धाव देखील अत्यंत वेगाने इथे पूर्ण केली आहे. 2 धावांची धाव फलकावर ऍडिशन होईल. संघाची टोटल पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. या आधीचा सामना जर आपण पाहिला माही एंटरप्राइजेस सापरोंडे आणि त्या विपक्षामध्ये आई गावदेवी देवघर संघ, अगदी माफक लक्ष होतं आणि ते देवघर संघाच्या विरोधात टीम माही एंटरप्राइजेस सापरोंडेनं त्या धावा मात्र रोखल्या. बॉल तयार, फटका उडवलाय, बॉल हवेत आहे, ऑन साइडला निखिल बागुल चेंडू खाली त्यानं टिपलाय, चूक झेल आणि संपवलाय. फलंदाजाचा खेळ, आणखीन एक धक्का. ब संघ आता मात्र सापडलाय संकटांच्या वादळात. कम ऑन डीजे. पतन राहुल पाटील पडद्याच्या आड लपलेला काम करणारा खेळाडू आहे. बऱ्याचदा जेव्हा जेव्हा क्रीडा विश्वात आपण पाहतो नामवंत खेळाडूंची नावं समालोचक जरूर घेतात, परंतु राहुल पाटील फार शांत खेळाडू आहे. जास्त प्रसिद्धीच्या झोतात नाही किंवा जास्त गवगवा देखील नाही, परंतु शांत त्याचं काम करण्याचा तो प्रत्यय. इथे पहा, पुन्हा एकदा अत्यंत वेगानं चेंडू फेकलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न होतीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 34 या आकड्यावरती. आणि प्रथम फलंदाजी करत असताना यंगस्टार आपटी ब संघ पहिल्या षटकात 14 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या षटकात 13 धावा आणि 2 षटकांमध्ये त्याच आलेल्या 27. इथे पहा, फटका फसलाय, चेंडूनं घेतली अप्पर एज बॅटची आणि बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये टिपलाय झेल, संपवला आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समॅन आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत 6 विकेटचं पतन, 6 विकेट गॉन फॉर टीम यंगस्टार आपटी ब. संघाची टोटल पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. प्रॉपर ब्लॉक, डीप यॉर्कर फेकला ऑफस्टिकच्या बाहेर. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 34 या आकड्यावरती. विजयाकरता किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल काशवी 11 खरिवली या संघाकरता, हे येणाऱ्या 6 चेंडूंवर अवलंबून असणार आहे. मोठ्याचा पाड्याचं हे क्रीडांगण म्हणजे ऐतिहासिक क्रीडानगरी आहे खरं तर. आणि या क्रीडानगरीवरती मागच्या अनेक वर्षांपासून आपण स्पर्धा खरं तर पाहिली नव्हती. 4 वर्षाचा ब्रेक होता आणि त्यानंतर यंदा जी जिद्द लावली मयूर आणि त्यांच्या पूर्ण टीमनं, की सगळे जे यंग ब्रिगेडियर होते त्यांचं म्हणणं होतं की काहीही झालं तरी ही स्पर्धा यशस्वी करायचीच आणि तब्बल 1 लाख रुपयाचं नामांकन घेऊन ही स्पर्धा, आणि त्यात देखील ओपन क्रिकेट न ठेवता व्यावसायिक खेळाडूंना संधी न देता ग्रामीणचा विचार इथे केला गेलाय. एक सूचना आहे खेळाडूंकरता की उद्याच्या टॉप 4 चे जे 4 चे जे लॉट्स आहेत ते आज टाकले जातील आणि उद्या पहिला जो सामना होणार आहे वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या 2 संघ असतील त्यांच्यामध्ये पहिली लढत 9:30 वाजता. 9:15 ला आपल्याला ऑफिशियल रिपोर्टिंग करावं लागेल लाईव्हच्या माध्यमातून जे ऐकतायत. चला, 3ऱ्या पंचांची मागणी जरूर झाली आहे टेक्निकल रूम मध्ये. बीमर साठी इथे चेक केलं जाईल. 3रे पंच देखील आणि आमचे परम मित्र समीरजी निदकर या ठिकाणी उपस्थित झालेत. समीरजी या, आपलं हार्दिक स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो चेंडू नाही असं पंचांकडनं निर्देशित केलं गेलं.
चला आदरणीय समीरजी दिनकर आमचे परम मित्र तथा आमचे जुने सहकारी इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करूयात आणि विनंती आहे या क्रीडा मंचकावर आपलं हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला आहे, लॉंग ऑनला ताकद लावली, फोर्स केलाय बॉल, इट्स अ डेलिगेंट स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर, ठोकलाय अत्यंत विस्फोटक फटका, षटकार. आणि उद्याच्या लढती, उद्या खरं तर सकाळी 9 वाजल्यापासूनच इथे तंबू टाकून बसावं लागेल प्रेक्षकांना, असे खरं तर उद्याचे लॉट्स आहेत. त्यामुळे सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण. फटका चांगला आहे, 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये बॉल चाललाय, इट्स अ शॉकिंग. भरत बागुलकडनं चुकी झाली जी कन्वर्ट होईल एक्स्ट्रा 6 मध्ये. झेल जिथे होता त्याला कन्वर्ट केलं ब्लॅक स्क्रीनवर षटकारामध्ये. संघाची टोटल 46 या धावसंख्येवरती. आप बैल मुझे मार अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते, परंतु नकळत चुकी झाल्या भरतकडनं हे देखील मी इथून सांगेन, कारण फार मोठा खेळाडू आहे तो देखील. व्यावसायिक टेनिस क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे. ग्रामीण मध्ये देखील त्यांना भरपूर ताकद लावली आहे, स्वतःचं समर्पण आहे, परंतु आज नकळत त्याच्याकडनं झाली चुकी. त्यामुळे इथे बॉल तयार. पुन्हा एकदा मनीष बागुल. लेट कनेक्ट झालाय, धाव न घेणं पसंत केलं. अनिकेतचं कौतुक इथून करावं लागणार आहे. स्वतःवर विश्वास असणं, ट्रस्ट फार मोठी गोष्ट आहे, आत्मविश्वास फार मोठी गोष्ट आहे आणि तेच इथे अनिकेत दाखवत आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे ना की आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, तुम्हाला मरण कधीच येणार नाही. आणि कदाचित तीच गोष्ट इथून अनिकेतला लक्षात ठेवावी लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. मनीष बागुल नव्या दमाचा. फटका चांगला आहे, लॉंग ऑनला भरत बागुलच्या मस्तकावर दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. मनीष बागुल खरं तर यंदाच्या हंगामातला सगळ्यात सक्सेसफुल गोलंदाज आहे. आज त्याच्या विरोधात आक्रमण अक्षरशः इथे चढवलं गेलंय. निलेश, नियती संधी नेहमी प्रत्येकाला देते, त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तेच काम सध्या आपटी संघ इथे करतोय. 52 धावा या धावफलकावर कनेक्ट झाल्यात. मनीष बागुलच्या विरोधात 3 आक्रमणं चढवली गेली आहेत. मनीष विनोद बागुल, विनोदजी बागुल लेजंड क्रिकेटर यांचे चिरंजीव. हे खरं तर प्रेशर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर कनेक्ट झाली आहे. टीमची टोटल 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आणि आज आपटी संघाचा जर विचार केला तर सगळे खेळाडू ज्या वज्रमुठी आहेत त्या मात्र एकवटल्यात. त्यामुळे गोलंदाजीचा अटॅक देखील उत्तरार्धामध्ये गोलंदाजीचा तोफखाना त्यांच्याकडनं देखील वापरला जाईल. या षटकातला पुढचा बॉल. फटका ग्लान्स केलाय, बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रातून, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आला इथे दमदार चौकार आणि टीमची टोटल पोहोचली. दोन्ही टीम नोंद घ्या 57 धावा. विजयाकरता 58 धावसंख्येची गरज आहे काशवी 11 खरिवली संघाला 58. आणि चला आपण टॉस करता आमंत्रित करतोय बोबा 11 खानिवली आणि त्या विपक्षामध्ये जय परशुराम गुंज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्या सोबत असतील. चला परशुराम गुंज आणि बोबा 11 खानिवली संघाचा कॅप्टन इथं उपस्थित झालाय. परशुराम गुंज खरं तर क्रीडा विश्वातलं फार जुनं नाव आहे आणि त्यांचा देखील कॅप्टन इथं उपस्थित होतोय. एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत. एका बाजूला मोठ्याचा पाडा 2026 आणि एका बाजूला आई गावदेवी चषक. तर दोन्ही संघांकरता ही सूचना आहे, या एकाच कॉईनच्या 2 बाजू आहेत. कॉईन स्पिन करण्याची संधी आपण निशांत वारगडेला देऊयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार
गावदेवी चषक इज द कॉल अँड इट्स मोठा सपाटा. टॉस जिंकलाय जय परशुराम गुंज संघानं. मनीष माझ्यासोबत जोडला गेलाय. मनीष, महत्वाची लढत आहे. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. 5 षटकांची लढत असणार आहे आणि 1 लाखाचं नामांकन असणारी स्पर्धा आहे. काय म्हणशील, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करतो आम्ही. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर तुम्ही घेतलाय, परंतु मागच्या 2 मॅचेस पाहिल्या आपण, चेसिंग थोडंसं डिफिकल्ट आहे इथे. काय म्हणशील, काय रणनीती आहे किंवा हा निर्णय घेण्यामागे काय पार्श्वभूमी आहे? नक्कीच आमचे नवीन बॉलर आहेत आणि ते चांगले करतील आणि कमीत कमी धाव्यांचा रोखण्याचा प्रयत्न करतील. आपण वळूयात बोबा 11 म्हणजे आदरणीय श्यामदादा हजारे. हे टेनिस क्रिकेट विश्वातलं फार मोठं नाव आहे. त्यांच्याच चिरंजीवाच्या नावानं हा संघ पुरस्कृत केला गेला. खानिवलीचा कॅप्टन माझ्यासोबत आहे विशाल नाईक. विशाल, काय म्हणशील, वाटाला बॅटिंग आली आहे आणि खरं तर या विकेटची ताकद आहे पहिल्या सत्रात फलंदाजी. काय मनामध्ये विचार आहेत? काय नाही, उमर आहे, होईल सगळं. काय नाही, उमर आहे, होईल सगळं. या एका वाक्यातच बराचसा विश्वास दडलाय. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. इथे टॉस जिंकलाय जय परशुराम गुंज संघानं आणि त्यांनी दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक अक्षयजी पांडव. धन्यवाद निखिल. मॅच कडे जाऊया. एक महत्वपूर्ण उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक मुकाबला. खरिवलीकरांची दर्जेदार जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, निखिल बागुल आणि साथीनं विशाल बागुल. उद्याच्या दिवसात प्रेक्षकांना या मैदानावर यावंच लागेल, कारण उद्या दर्जेदार लढती असणार आहेत. पहिल्या मॅच मध्ये घोडगाव संघ इनॅक्शन असेल अंबोडे संघाच्या विपक्षामध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये टीम गणेशपुरी शिवकृपा कोंडलेच्या विरोधामध्ये असेल. तिसऱ्या मॅच मध्ये टीम टीव्हीजी दांडी हा संघ मैदानामध्ये असेल, जय हनुमान एंटरप्राइजेस वडवली. त्यानंतर टीम भाटाळे आणि त्यांच्या विरोधात मोइनुद्दीन 11 राया. आणि शेवटची मॅच असेल गौरांग 11 सातपाटी आणि त्यांच्या विरोधामध्ये भादवड बी. चला, मॅच सुरू करायची आहे. जास्तीचा वेळ न घेता लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. विशाल बागुल आणि निखिल बागुल जे मैदानामध्ये आहेत. विजय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. 58 धावसंख्येचं लक्ष आहे. बघूया या 58 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर जोडलं जाईल. पहिला बॉल, चांगला चेंडू आहे. तिथे पंचांकडे अपील केले गेले, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने आलाय. अगदी योग्य टप्प्यावर षटकातील पहिला चेंडू तो हाताळला जातोय. सुरुवात अगदी चांगल्या टप्प्यावरनं केली आहे. त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकडे जायचं मिडल नाहीये. बॅटच्या अगदी खालच्या अंगाला लागला, तदनंतर अलॉंग द कार्पेट आलाय. जोपर्यंत उचलला खराब फिल्डिंग. या पद्धतीनं संत गतीचं क्षेत्ररक्षण ते मुळीच चालणार नसेल. तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण अगदी संत गतीचं झालं आणि त्यामुळे 2 धावा त्या विशाल बागुलला इथे पळून पूर्ण करता आलं. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते होती 0 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीस पुढचा बॉल. विजय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. 58 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 58 धावसंख्येला कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल ते बघायचं. यावेळेस मात्र विशाल बागुल ज्यानं बॉलला उडवलंय, जेवढी उंची तेवढीच लांबी. बॉल उंच हवेतनं सरळ सीमारेषा पार. दमदार क्वालिटी हिट, मिडविकेटच्या बाहेर षटकार.
यावेळेस मात्र तिथे एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होत आहे. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 9 या आकड्यावर. एकंदर जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 चेंडू नंतर धावसंख्या 9 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. सुरुवात अगदी चांगली आहे, कारण विजयाकरता जर आपण पाहिलं तर 58 धावसंख्येचं लक्ष आहे आणि त्याची सुरुवात योग्यतेनं करणं गरजेचं आहे. आणि विशाल बागुलनं जर आपण पाहिलं तर अगदी चांगली सुरुवात, पायाभरणी जी खूप महत्वाची असते आणि अगदी ठोस सुरुवात या डावामध्ये कार्शवी 11 या टीमला मिळवून दिली आहे. फुलटॉस होता. निखिल बागुलनं योग्यतेनं समाधान घेतलाय, बॉलला उडवलंय मिड विकेट मधनं. पहिल्या टप्प्या एकेरी सीमा रेषा पार, चेंडूला केलंय फरार. रन्स मिळतील 4, चौकार. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पुसते. एकंदर 13 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 13 रन्स या धावफलकावर लागलेले आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. विजय आतापर्यंत चांगल्या रन्स त्याच्या विरोधामध्ये जोडल्या गेल्यात. 13 रन्स या राफलकावर लागल्यात. त्यावेळेस मात्र कट केलंय तिथे पॉइंटच्या जवळपास ढकललंय बॉलला. एक सिंगल मिळवली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतोय निखिल, कारण ज्या रन्स तुम्हाला प्रत्येक ओव्हर मधनं गरजेच्या आहेत त्या सरासरीपर्यंत संघ जर पोहोचलाय तर मग तिथे अतिरिक्त रिस्क शेवटच्या बॉलवर न घेता एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट करणं, स्ट्राईक रोटेट करणं आणि धावसंख्येला सुस्थितीमध्ये नेणं हे एक चांगल्या गुणवत्तापूर्ण खेळाडूचं लक्षण आहे. आणि ते चांगला गुणवत्तापूर्ण खेळ निखिलकडनं पाहायला मिळाला. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. चला थोडीशी घाई करा, विनंती करतोय, उशीर होतोय. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो आपल्या भेटीला येणार आहे ही मॅच आतापर्यंत संपायला हवी होती, मात्र अजूनही 4 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. म्हणजे जवळपास अर्धा तास लेट आहोत आपण आज कालच्या तुलनेनं. ओव्हर नंबर 2 जे प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. निकेत आलाय. यावेळेस मात्र कट केला, तो कट करणारा फटका फसलाय. निखिल बागुलला माघारी परतावं लागेल. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा फटका तो फसलाय. माघारी परतावं लागेल निखिल बागुलला. पहिला झटका लागलाय काश्मीर. पहिल्या बॉलवर इथे विकेट संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निकेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या समोर स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करण्याकरता रोहित जो मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या स्वरूपानं आलाय. भरत आहे, इथे नाव चुकीचं काउंट केलं गेलंय. भरत बागुल मला दिसतो तिथे मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. त्यापर्यंत 2 चेंडू निकेत अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, रोखून धरतोय. रोखणं ते गरज आहे या मॅचची आणि ते रोखण्याचं काम सध्या सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. भरत बागुल या मॅच मध्ये त्याच्याकरता काहीच चांगलं होत नाहीये. क्षेत्ररक्षण करताना हातातनं बॉल निसटला आणि षटकार गेला. फलंदाजी करताना गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी येतोय. महत्वपूर्ण
उद्या एक गाव एक संघ फॉर्मॅट मधनं अगदी दर्जेदार संघ जे इथे येणार आहेत. बाटाळ्या संघासारखा जो संघ आहे तो या स्पर्धेमध्ये नव्यानं खेळताना पाहायला मिळेल. वडवली या स्पर्धेमध्ये त्यांचं नाव स्पॉन्सरच्या नावानं पाहायला मिळतं. मात्र महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर गेम चेंजर वडवली बी या नावानं खरं तर त्यांना ओळखलं जातं. कावा पाटील आणि वाशिंद वडवली तो संघ तो आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. इथे चमकारामध्ये परावर्तित झालाय 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा दाखल कव्हर आहेत. चौकार आलाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निकेत तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र कट केले बॉलला योग्य तऱ्हेनं बिटवीन द गॅप बॉल वेगानं चाललाय. तिथे थर्ड मॅनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला आणि अखेरीस बॉलला त्यानं उचललंय. जोपर्यंत रिटर्न केलंय तिथे 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. या दोन्ही धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते होती 20-20 या आकड्यावर. खेळामध्ये थोडासा बदल जरूर जाणवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स आल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवर विकेट डॉट विकेट, त्यामुळे पहिल्या 3 बॉलवर रन आली नाही. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निकेत रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि हा बॉल त्याचा वेग प्रचंड आहे त्यामुळे तो मैदानाच्या आत थांबणार नाही. निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या 24 धावा. चला गेम थोडस स्पीड अप ठेवा. प्रत्येक ओव्हर नंतर जास्तीचा वेळ तो तुम्हाला दिला जाणार नाही या गोष्टीची नोंद ठेवा. येणारे 3 षटक इथनं शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 34 म्हणजे पर ओव्हर 11-12 ज्या सरासरीनं रन्स बनतायत त्याच 11-12च्या सरासरीनं पर ओव्हर रन्स तुम्हाला धावफलकावर जोडायच्यात. आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये 24 बनल्यात. 34 अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाजाकडेही या मॅचला वाचवण्याकरता काहीतरी आणि फलंदाजांनाही चांगली फलंदाजी करून मॅचला सोबत घेऊन जाण्याकरता काहीतरी आहे. त्यामुळे हा सामना अगदीच रंगतदार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. अगदी झुंजार 2 संघ जे एकमेकाच्या विपक्षामध्ये टीम आपटी आणि त्यांच्या विरोधामध्ये खरिवली. आपटी आणि खरिवली या 2 टीम मधला संघर्ष. धीरज आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता त्याला प्रचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने कामगिरी इथे तो साकार करतोय. यावेळेस मात्र अलंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत चेंडूला उचलला एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 25 धावा. जमिनीलगत जे फटके आहेत ते योग्यतेने खेळणं, स्ट्राईक रोटेट करणं, प्रेशर स्वतःवरचं रिलीज करणं याच करता विशाल बागुलला ओळखलं जातं आणि ते काम अगदी बखूबी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अलंग कार्पेट खेळतोय आणि सिंगल डबल्स त्याच्या मदतीनं रन्स धावफलकावर जोडत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता डावाच्या सुरुवातीला. त्यानंतर थोडंसं स्वतःवर संयम राखलाय. गरज आहे वैयक्तिक आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान असो, संयमानं जो धैर्याने लढतो ना तो निश्चित यशस्वी होतो आणि विशाल बागुल त्यातलाच एक खेळाडू आहे. यावेळेस मात्र फटका तिथे लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत उचलला एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल.
एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पुसते येते 26 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त. एखेरीस प्रत्येक चेंडू नंतर रन्स येणं या मॅचची गरज आहे आणि विशाल बागुल त्याचा रोल तो या मॅच मधला खूप महत्वाचा असेल. बघूया विशाल तो कशा पद्धतीने इथे रोल अदा करतोय. पुढचा बॉल छोटा प्लेनचा होता मात्र अगदीच ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर हा बॉल होता. अखेरीस तिथे 1 रन करता ट्राय केला गेला आणि 1 रन वाईटचा इशारा आला. वाईट +1 22 एकंदर 2 धावा मिळाल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट +1 22 पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्या होत्या मात्र यावेळेस 2 धावा त्या अतिरिक्तच्या स्वरूपानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पाटील स्ट्रायकर एंड कडे आहे. डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता नीरज त्याच्या विरोधामध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. इथे अंगलट आलाय. माघारी जावं लागेल. रोहित पाटील त्याच्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. त्या 28 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. फलंदाजी करण्याकरता राहुल तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याला आता या मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण एक पार्टनरशिप बिल्डअप होणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे. आणि ती पार्टनरशिप विशाल आणि राहुल या दोघांमध्ये बिल्डअप होतीये का ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचं. आपटीकरांना जेवढ्या विकेट्स मिळवता येतील तेवढे ते लवकर मॅचवर कुरघोडी करू शकतील. पुढचा बॉल फुलटॉस मिळाला आणि हवा तसा फायदा घेता आलेला नाहीये. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आल्या लगेचच परतीचं तिकीट ते त्याचं कन्फर्म केलंय. माघारी जावं लागेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 चौथा झटका लागलाय काशवी 11 खरिवली संघाला. फलंदाज राहुल गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळला एक क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलवर झेपावलाय. सन्माननीय हेमंतजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम. विनंती असेल सन्मानपूर्वक आपल्याला अतिथी कक्षामध्ये यायचे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज धीरज तो सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे पंचांशी जोडले गेले. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 30 या आकड्यावर. अजूनही मॅच सुस्थितीमध्ये आहे कारण इथनं 28 ची गरज आहे. माजी सरपंच सन्माननीय शांतारामजी वाघे इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. पुढचा बॉल इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंगनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक तो बॉलवर झोपावतो. 1 रन घेऊन
स्वतःकडे स्ट्राईक ठेवते आणि विशाल बागुल त्याला ठाऊक आहे आता या मॅच मध्ये त्याचा रोल काय आहे, त्याला कशा पद्धतीने खेळ करावा लागेल, कारण ज्या अडचणी आहेत त्या अडचणी 12 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज आहे. 12-27 कशा पद्धतीने जाफलकावर जोडल्या जातील ते आपण पाहणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 मध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता नवीन गोलंदाज निकेत आलाय, ज्यानं जर आपण पाहिलं तर दुसरं षटक ते प्रगतीपटावर आणलं होतं. तोच निकेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. षटक प्लेनचा बॉल तिथे प्रॉपर मिडल करणं ते शक्य झालं नाही. एकाच रनवर समाधान मानावं लागेल. काशवी 11 खरिवली संघाकरता आता सर्व फासे उलटे पडतायत असं म्हणावं लागेल, कारण सिंगल डबल्स येतात, मोठे फटके येत नाहीयेत. आता ती सरासरी जी आहे ती वाढून 14च्या जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे आक्रमकता ही भूमिका तुम्हाला मैदानाच्या आतनं बजावावीच लागेल. दुसरा पर्याय तो तुमच्याकडे नाहीये. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे खुल्या टप्प्याचा. तिथे अलंग द कार्पेट त्याला खेळलंय. क्षेत्ररक्षकानं बॉलला जोपर्यंत उचलला एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकात वाढ होते. या धावसंख्या पुढे सरकते आणि 33 धावा या दाफलकावर लागला जात आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 चेंडूनंतर 33 रन्स या दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला उडवलंय. क्षेत्ररक्षकाला बनवलंय प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी लुटलंय. विशाल बागुलच्या या दर्जेदार फटक्याचा आनंद. बॉल सीमारेषा पार, षटकार. काही सदाबहार कोळी गीतं जे डीजेच्या माध्यमातून वाजवली जातात. आता लगीन सराईची वेळ सुरू झाली आहे, त्यामुळे डीजे अगदी त्याची तयारी त्यांच्याकडनं सुरू आहे. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, मात्र यावेळेस ऑफ्टमच्या बाहेर होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. डबल करता तिथे प्रयत्न आहे. वेगानं जोपर्यंत बॉल आलाय 2 रन ते इझिली कंप्लीट झालं. या 2च्या मदतीने आफ्रिकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. ती एकंदर 41 या आकड्यावर विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं आता बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि 8 बॉल मध्ये रन्स बनवायचे 17. 8-17 हे समीकरण विशाल बागुल जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर हे समीकरण तो जरूर जुळवून आणेल. आपटी आणि काशवी 11 मध्ये मॅच नाहीये. आता ही मॅच आपटी आणि विशाल बागुल यांच्यामध्ये आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. तिथे जर आपण पाहिलं तर 1 रन करता खेळले गेलेत आणि 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावे करता यायचंय मात्र रोखलं गेलं. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 42 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पूर्ण गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निकेत तो सज्ज होतोय. यावेळेस पंचांकडे तिथे अपील आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळली. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. ओव्हर समाप्त झाली आहे क्रमांक 4 ची. येणारे शेवटचे 6 बॉल ते या मॅच मधले शिल्लक आहेत आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 16 या धावसंख्येची गरज आहे. कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे आपल्याला या मॅच मध्ये जरूर बघायचं आहे. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येचे समीकरण काय इथे जुळवलं जाईल की त्यापासून दूर ठेवलं जाईल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र शेवटचा गोलंदाज जोपर्यंत गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट होतोय. एक गाणं डीजे कडनं ऐकू. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा गावदेवी चषक 2026.
करत असताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल उडवला हवेत, क्षेत्ररक्षकाला आहे संधी आणि त्यानं डिप्लाय. या मॅच मधला सर्वात महत्वाचा झेल विशाल बागुल. बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट संपादित झाली आहे. विशाल बागुल बाद. इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते विशाल बागुलला इथे माघारी परतावं लागलंय. मनोज त्याच्या जागी मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आला आणि मनोज कडनं आता अपेक्षा आहेत या मॅचला जिंकून देण्याचे. बघूया हा लेजंड खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू मनोज, तो मैदानाच्या आतनं चांगली फलंदाजी करून या मॅचला जिंकवतोय का ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय. आल्या बॉलला उंच हवेतनं फेकून दिलं लगतच्या क्षेत्रामधनं. सीमा रेषा पार. मनोजच्या पाठमधनं एक षटकार जरूर आलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4. रन बनवायचे 11. 10ची गरज आहे. षटकार आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत. इथनं 4 रन्स बनवायचे 10. 4 बॉल 10ची गरज आहे. मॅच रंगतदार आहे. मनोजनं एक षटकार मारून आशा पुन्हा एकदा पल्लवित केल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज कृपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. तोच फलंदाज ज्याने एक षटकार त्याच्या विरोधात खेचलाय मनोज. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट डोक्यावरनं दर्जेदार अप्रतिम क्रिकेटच्या सौंदर्याला प्रकट करणारा फटका तो पेशकश केलाय. चौकार 4. तीन बॉल 6. बघूया कशा पद्धतीने जाफलकावर जोडल्या जातील. तीन चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स राहतोय. बघूया येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कृपेश तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर मनोज आहे. 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. इथे मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. पंचांचं काम तिथे पूर्ण झालंय. वाईटचा इशारा आलाय. आता विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत 3. रन बनवायचे आहेत 5. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलते. मनोजला मागे ठेवलं गेलं होतं आणि त्याचा फायदा जरूर इथे काशवी 11 खडिवली संघाला झालाय. येणारे 3 बॉल मध्ये 5 धावा. मनोजच्या बॅट मध्ये मिडल झाला तर एकच बॉलचा खेळ आहे. मात्र काय करेल इथे गोलंदाज ते पाहण्यालायक ठरेल. इथे चांगला बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. मनोजनं आशा पल्लवित केल्यात आणि त्या मनोजला या मॅचला फिनिश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. इथे काय या मॅचला तो फिनिश करताना पाहायला मिळेल की अफ्टिकर या मॅचला इथनं जिंकून सेलिब्रेशन करतील. कोण जिंकेल ते आपल्याला इथे बघायचंय. महत्वपूर्ण हे 2 बॉल असतील. 2 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल कृपेश. यावेळेस मात्र उडवले बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करताना जस्ट शॉट 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. एका चेंडूत 1 धाव दाफलकावर जोडली जाईल की त्यापासून दूर ठेवलं जाईल. मॅच अजूनही रंगतदार स्थितीमध्ये आहे कारण 1 बॉल 1 ची गरज आहे.
गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतो. एक चेंडूचा खेळ आहे, एक धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल इथे रिव्ह्यू नाहीये, वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे त्याच्या आधी. फेअर आहे. सो एक मिनिट सॉफ्ट सिग्नल फेअर आहे, सॉफ्ट सिग्नल फेअर आहे. मॅच अजून बाकी आहे. इट्स अ फेअर बॉल. तिथे विजयी होतीये टीम आपटी संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. अगदी यस्टनच्या वरनं हा बॉल गेलाय आणि त्यामुळे तिथे फेअर बॉलचा इशारा आला आणि आपटी संघ इथे विजयी होते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अनिकेत, ज्यानं 24 धावा या राफेल कव्हर जोडल्या. तो अनिकेत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.